तुमच्या प्रार्थनांना उत्तर का मिळत नाही माहितीये का? कदाचित देव तुमच्या शब्दाकडे नाही, तुमच्या अहंकाराकडे पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नाही. उपवास म्हणजे अहंकाराचा त्याग आहे. आपण म्हणतो, देवा मला आशीर्वाद दे. पण देव विचारतो, तू नम्र होशील का? बायबलचं वचन सांगतं, याकोब 4:6 मध्ये म्हटलेलं आहे, देव अभिमान्यांना विरोध करतो, पण नम्रांना कृपा देतो. विचार करा, आपल्याला घरात, सेवेत, चर्च मध्ये आपण खरोखर नम्र आहोत का? की आपण मान सन्मान शोधत आहोत? नम्रता म्हणजे स्वतःला कमी लेखणं नाही. नम्रता म्हणजे देवाला मोठं मानणं आहे. स्वतः देवाचा पुत्र असूनही त्याने शिष्यांचे पाय धुतले. त्याने सेवकासारखं जीवन जगलं. जर येशू नम्र झाला तर आपण कोण आहोत? अभिमान बाळगणारे कधी कधी आशीर्वाद थांबतात, कारण देव आपल्याला वाकवतो आहे. तो आपल्याला तोडत नाही, तो आपल्याला घडवत आहे. आज या उपवासात प्रार्थना करा, देवा माझा अहंकार काढून टाक, माझं हृदय मऊ कर, मला नम्र बनव, जेणेकरून तुझी कृपा माझ्यावर वाहील. कारण लक्षात ठेवा, जे गुडघ्यावर वागतात त्यांनाच देव उंचावतो. गॉड ब्लेस.